पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला। आपल्या संवादात त्यांनी युवा शक्तीवर भर दिला आणि इतर अनेक विषयांनाही स्पर्श केला। तरुण तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवणाऱ्या एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये प्रवेश घेणाऱ्या युवक युवतींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून विशेषतः मुलींच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासियांशी संवाद साधला। आजच्या एनसीसी दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी एनसीसीनं राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचं महत्त्व सांगितलं। एनसीसीमध्ये मुलींची संख्या जवळपास 40% झाली। सीमा भागात राहणाऱ्या अधिकाधिक तरुण तरुणींना एनसीसीमध्ये सामावून घेण्याची मोहीमही सातत्यानं चालू आहे असं सांगून युवकांनी मोठ्या संख्येनं एनसीसीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। विकसित भारत घडवण्यात युवा वर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची असून 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती अर्थात युवा दिन यावर्षी विशेष उपक्रमांनी साजरा केला जाणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले। विकसित भारत युवा नेते संवाद असं या उपक्रमाचं नाव असून राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख तरुण तरुणींना राजकारणात सामावून घेण्याकरता युवा विचारांचा महामेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 12 जनवरी को स्वामी विवेकानंद जी की जयंती पर देश युवा दिवस मनाता है। अगले साल स्वामी विवेकानंद जी की 162वीं जयंती है। इस बार इसे बहुत खास तरीके से मनाया जाएगा। इस अवसर पर 11-12 जनवरी को दिल्ली के भारत मंडपम में युवा विचारों का महाकुंभ होने जा रहा है और इस पहल का नाम है विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग। भारत भर से करोड़ों युवा इसमें भाग लेंगे। युवाओं के सीधे हमारे सामने अपने आइडियाज को रखने का अवसर मिलेगा। देश इन आइडियाज को कैसे आगे लेकर जा सकता है, कैसे एक ठोस रोडमैप बन सकता है, इसका एक ब्लूप्रिंट तैयार किया जाएगा। तो आप भी तैयार हो जाइए। जो भारत के भविष्य का निर्माण करने वाले हैं, जो देश की भावी पीढ़ी है, उनके लिए ये बहुत बड़ा मौका आ रहा है। आइए मिलकर देश बनाएं, देश को विकसित बनाएं। समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या आणि लोकांच्या छोट्या छोट्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या तरुण तरुणींचा आजच्या मन की बात मध्ये विशेष उल्लेख करून ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल स्वरूपात हयातीचा दाखला मिळवून देण्यात मदत करणाऱ्या तरुणांचं त्यांनी कौतुक केलं। ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान स्नेही बनवणारे, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल क्रांतीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणारे तरुण मित्र या कामात पूर्ण संवेदनशीलतेने सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। अशाच प्रकारे सायबर गुन्हेगारीबाबत देखील लोकांना जागृत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। बुजुर्गों को डिजिटल अरेस्ट के खतरे से बचाने के लिए भी युवा आगे आए हैं। अहमदाबाद के राजीव लोगों को डिजिटल अरेस्ट के खतरे से आगाह करते हैं। मैंने मन की बात के पिछले एपिसोड में डिजिटल अरेस्ट की चर्चा की थी। इस तरह के अपराध के सबसे ज्यादा शिकार बुजुर्ग ही बनते हैं। ऐसे में हमारा दायित्व है कि हम उन्हें जागरूक बनाएं और साइबर फ्रॉड से बचने में मदद करें। हमें बार बार लोगों को समझाना होगा कि डिजिटल अरेस्ट नाम का सरकार में कोई भी प्रावधान नहीं है। ये सरासर झूठ, लोगों को फंसाने का एक षड्यंत्र है। मुझे खुशी है कि हमारे युवा साथी इस काम में पूरी संवेदनशीलता से हिस्सा ले रहे हैं और दूसरों को भी प्रेरित कर रहे हैं। मुलांच्या शिक्षणाबाबत केल्या जाणाऱ्या विविध प्रयत्नांबरोबरच मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढावं यासाठी केलं जाणारं कार्य अतिशय उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान म्हणाले। या संदर्भात त्यांनी चेन्नईमधल्या श्रीराम गोपालनजींच्या योगदानातून साकारलेल्या वाचनालयाचं उदाहरण दिलं। त्याचप्रमाणे हैदराबादमध्येही फूड फॉर थॉट फाउंडेशननं अनेक अनोखी ग्रंथालये उभारली असून बिहारमध्ये गोपालगंजच्या प्रयोग लायब्ररी या ग्रंथालयाची चर्चा आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागली आहे असं सांगितलं।
पंतप्रधानांनी आपल्या अलीकडेच झालेल्या गयाना दौऱ्याबद्दल आणि तिथल्या अनुभवांबद्दल देखील मन की बातमध्ये माहिती दिली. गयानामध्ये वसलेला मिनी भारत पाहता भारतीय स्थलांतरितांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा कसा उमटवलाय याच्या कथा एकत्रित करण्याचं आणि तो वारसा जतन करण्याचं महत्त्व पंतप्रधानांनी सांगितलं. त्यांनी आपला भारतीय वारसा कसा जिवंत ठेवला किंवा त्यांच्या जीवनातल्या सत्यकथा नमो ॲपवर किंवा माय गव्हवर #इंडियन डायस्पोरा स्टोरीज या हॅशटॅगवर शेअर करण्याचं आवाहन केलं. गयाना की तरह ही दुनिया के दर्जनों देशों में लाखों की संख्या में भारतीय हैं. दशकों पहले की 200-300 साल पहले की उनके पूर्वजों की अपनी कहानियां हैं. क्या आप ऐसी कहानियों को खोज सकते हैं कि किस तरह भारतीय प्रवासियों ने अलग अलग देशों में अपनी पहचान बनाई, कैसे उन्होंने वहां की आजादी की लड़ाई के अंदर हिस्सा लिया, कैसे उन्होंने अपनी भारतीय विरासत को जीवित रखा. मैं चाहता हूं कि आप ऐसी सच्ची कहानियों को खोजें और मेरे साथ शेयर करें. आप इन कहानियों को नमो ऐप पर या माय गॉव पर #इंडियन डायस्पोरा स्टोरीज के साथ भी शेयर कर सकते हैं. एक पेड माँ के नाम या उपक्रमाचा प्रसार देशाप्रमाणे परदेशात देखील होत असून गयानामध्येही आपण या मोहिमेचे साक्षीदार झालो असं ते म्हणाले. संपूर्ण परिसंस्थेचा पर्यावरणपूरक विकास व्हावा या उद्देशानं सुरू केलेल्या या मोहिमेनं देशात अवघ्या 5 महिन्यांमध्ये 100 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल आनंद व्यक्त करून सर्वांनी त्यात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आपल्या सभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्यात चिमण्या खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे आपल्यापासून दूर गेलेल्या चिमण्यांची संख्या वाढवण्याकरता चेन्नईच्या एका संस्थेनं सुरू केलेल्या मोहिमेची माहितीही पंतप्रधानांनी दिली. सरकारी कार्यालयांमध्ये अनेक दशकं पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार हटवण्यासाठी राबवलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे सरकारी विभागांमध्ये आश्चर्यकारक बदल दिसून आले आहेत असं त्यांनी सांगितलं. आपल्या जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असून टाकाऊ आणि निरुपयोगी वस्तूंपासून देखील नवनवीन रोजगारांची साधनं विकसित होतात. तसंच शाश्वत जीवनशैलीलाही चालना मिळते. म्हणूनच भारताची स्वच्छता मोहीम निरंतर चालू राहण्याकरता प्रत्येकानं सक्रिय सहभाग घ्यावा असं ते म्हणाले.